नमस्कार मित्रांनो. आपल्याला माहीतच आहे की आपल्या देशाला विविध कलांची प्राचीन परंपरा लाभलेली आहे. अगदी सिंधू संस्कृतीच्याही आधीपासून ते आजपर्यंत ही अखंड परंपरा आपल्याला दिसून येते. तर आज आपण भारतीय कलांचा इतिहास पाहणार आहोत. त्यामध्ये कला म्हणजे काय, भारतातील दृक कला परंपरा, भारतातील ललित किंवा अंगिक कला परंपरा, कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी या गोष्टी आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहूया कला म्हणजे काय ते. तर स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान, तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवाव्या, ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते. प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला काही जमत असेल तर ते इतरांनी पाहावं, त्याची वाहवा करावी. समजा तुम्ही एखादं चित्र काढलं तर तुम्हाला ते कुणाला तरी दाखवायची इच्छा असते, बरोबर? एकंदरीत या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हणतात. बघा, या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हटले जाते. अशा नवनवीन कला सादर करणाऱ्या व्यक्तीला आपण कलाकार म्हणतो. कलाकार एखादी कला का बनवतो किंवा सादर करतो, तर या कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता असते, म्हणजेच त्याची कल्पना असते, इमॅजिनेशन असते. संवेदनशीलता म्हणजे सेन्सिबिलिटी असते, त्याच्या भावभावना त्या कलेशी जुडलेल्या असतात. आणि कौशल्य म्हणजेच स्किल हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. हे सर्व घटक एखाद्यात असतील तर कला जन्माला येते. ठीक आहे. तर आपण आता पाहिले की कला म्हणजे काय. हे जर व्यवस्थित समजलं तर आपल्याला पुढच्या गोष्टी समजायला सोप्या जातात. आता आपण दृक कला आणि ललित कला म्हणजे काय हे पाहणार आहोत. हे कलेचे मुख्य दोन प्रकार आहेत. दृक कला म्हणजे काय, तर अशी कला जी आपल्या डोळ्याला दिसते, यालाच इंग्रजीमध्ये व्हिज्युअल आर्ट्स असेही म्हटले जाते. जसे चित्रकला, शिल्पकला, या कलांना आपण दृक कला म्हणतो. दृक कलेचा उगम प्रागैतिहासिक काळ म्हणजेच प्री हिस्टॉरिक पिरियड, ऐतिहासिक काळाच्याही आधीपासून झालेला दिसून येतो. याचे नमुने आपल्याला अश्मयुग म्हणजे स्टोन एज, ज्यावेळी मानवाने दगडी हत्यारे वापरायला सुरुवात केली, त्या काळातील गुहांमधून दिसून येतात. ललित कला म्हणजे काय, याला इंग्रजीमध्ये परफॉर्मिंग आर्ट्स असेही म्हटले जाते. येथे आपल्याला आपले अंगिक कौशल्य दाखवावे लागते, आपल्याला परफॉर्मन्स द्यावा लागतो, त्याला आपण ललित कला किंवा अंगिक कला म्हणतो. आता आपण पाहणार आहोत लोककला आणि अभिजात कला म्हणजे काय. कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा दोन ठळक परंपरा आहेत. लोककलेला आपण इंग्रजीमध्ये फोक आर्ट्स असे म्हणतो आणि अभिजात कलेला क्लासिकल आर्ट. लोककला ही अश्मयुगीन स्टोन एज पासून, जेव्हा मानव गुहेमध्ये राहायचा तेव्हापासून ही कंटिन्यू चालत आलेली परंपरा आहे. जसे विभिन्न गुफांमधील काढलेली चित्रे, आदिवासी नृत्य वगैरे वगैरे. या कलांचा जन्म किंवा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. म्हणजेच ही कला लोकांच्या रोजच्या जगण्यातून निर्माण होते, ती ठरवून केली जात नसते. त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त म्हणजे नॅचरल असते. म्हणजे या गोष्टी कुणाला दाखवायच्या आहेत म्हणून केलेल्या नसतात, ही लोकांच्या सहभागातून निर्माण झालेली कला असते, त्याची निर्मिती या सहभागातूनच होते. तर अभिजात कला, जिला आपण इंग्रजीमध्ये क्लासिकल आर्ट म्हणतो, ही कला नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. ती आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षणाची म्हणजेच ट्रेनिंगची आवश्यकता असते. ही कला शिकायला वेळही लागू शकतो. उदाहरणार्थ चित्रकला, एखादं विशिष्ट प्रकारचं नृत्य वगैरे. आता आपण पाहूया कलाशैली म्हणजे काय. याला इंग्रजीमध्ये स्टाईल इन आर्ट असेही म्हटलं जातं. तर या कला निर्माण करणाऱ्या कलाकाराची आपली स्वतःची कला सादर करण्याची एक पद्धत असते, त्याला आपण शैली असे म्हणतो. परंतु जेव्हा एखादी पद्धत
परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत एक विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते. आपण मराठा चित्रशैलीचे उदाहरण घेऊयात. या शैलीचा विकास साधारणतः 300 वर्षांपूर्वी झाला. त्यावेळी एकाच प्रकारची पद्धत असलेली चित्रे आपल्या महाराष्ट्रात बनवली जात असत. ही चित्रे रंगीत असायची आणि भिंतींवरती किंवा हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपातील असायची. तर ही पद्धत एक सामूहिकपणे सुरू झालेली आहे. यामध्ये राजपूत चित्रशैली व युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. आपल्या महाराष्ट्रात वाई, मेणवली, सातारा यांसारख्या ठिकाणी जुन्या वाड्यांमधून मराठा चित्रशैलीतील काही भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. या शैलीच्या चित्रांवरून आपल्याला त्या काळातील राहणीमान कसे होते, पोशाख कसे होते, रीतिरिवाज काय होते इत्यादी गोष्टींचा अभ्यास करता येतो. तर आपल्याला एकंदरीत काय पाहायचं आहे की भारतीय कलेच्या दोन परंपरा आहेत. एक भारतातील दृककला परंपरा म्हणजे व्हिज्युअल आर्ट्स आणि दुसरी जी आहे ती भारतातील ललित अंगिक कला परंपरा, त्याला परफॉर्मिंग आर्ट्स असं म्हणतो. त्यानंतर भारतातील दृककला परंपरेचे दोन प्रकार आहेत. एक आहे चित्रकला आर्ट ऑफ पेंटिंग, दुसरं जे आहे ते शिल्पकला स्कल्पचरल आर्ट. चित्रकलेमध्ये लोकचित्रकला आणि अभिजात कला अशा दोन त्याचे प्रकार आहेत. लोकचित्रकला म्हणजे फोक स्टाईल आणि अभिजात चित्रकला म्हणजे क्लासिकल स्टाईल. तर यामध्ये लोककलेमध्ये काय येतं? गुहाचित्रे, वारली, पिंगुळ, चित्रकथी, मधुबनी आर्ट अशा विभिन्न प्रकारच्या ज्या शैली आहेत, चित्रकला आहेत, लोकल चित्रकला आहेत त्या यामध्ये येतात. आणि अभिजात चित्रकलामध्ये हस्तलिखितमधील लघुचित्रे, दख्खनी, मुघल, मारवाडी, मराठा चित्रशैली, युरोपीय चित्रशैली अशा बरेच चित्रशैल्या अभिजात चित्रकलेमध्ये आपण समाविष्ट करू शकतो. शिल्पकलेमध्ये लोकशिल्पकला शैली आणि अभिजात शिल्पकला शैली. आता लोककला शैलीमध्ये काय, लोकशिल्पकला शैलीमध्ये काय होऊ शकतं? मुखवटे, मातीची बैल, लाकडी मुखवटे, विरगळ, आदिवासी परंपरेतील शिल्पे अशा गोष्टींचा, अशा शैलींचा, शिल्पांचा आपण समावेश लोकशिल्पकला शैलीमध्ये करू शकतो. अभिजात शिल्पकलेमध्ये हडप्पा, मौर्य, गांधार, मथुरा शैली आहे, अमरावती शैली आहे, चोळ कालातील कांस्य मूर्ती आहेत, पाल स्थापत्य व शिल्पकला यांचा समावेश आपण अभिजात शिल्पकला शैलींमध्ये करू शकतो. तर हा जो आराखडा मी बनवला आहे तो महत्त्वाचा आहे. यातून तुम्हाला एकंदरीत एक कल्पना येऊ शकते की अशा प्रकारे कलेचे विभाजन केलेले आहे. पुढे पाहूया की आपण भारतातील ललित अंगिक कला परंपरा परफॉर्मिंग आर्ट्स यामध्ये दोन परंपरा आपल्याला दिसतात. एक लोककलेची परंपरा ट्रॅडिशन्स ऑफ परफॉर्मिंग फोक आर्ट्स आणि दुसरी जी आहे ती अभिजात कलेच्या परंपरा ट्रॅडिशन्स ऑफ क्लासिकल परफॉर्मिंग आर्ट्स. तर सर्वप्रथम लोककलेच्या परंपरेमध्ये आपण कोळी नृत्य, तारपा नावाचं एक नृत्य आहे, आदिवासींमध्ये प्रसिद्ध आहे. दशावतार एक प्रकार आहे लोककलेचा, पोवाडा आहे, कीर्तन आहे, जागर गोंधळ आहे, यांचा समावेश आपण लोककलेच्या परंपरांमध्ये घेऊ शकतो. दुसरा आहे अभिजात कलेच्या परंपरा. यामध्ये कथ्थक, लावणी, ओडिशी, भरतनाट्यम, कुचिपुडी, कथकली, मोहिनीअट्टम अशा प्रकारच्या ज्या कला आहेत, नृत्य कला आहेत, त्यांचा समावेश आपण अभिजात कलेच्या परंपरेमध्ये करू शकतो. आता सर्वप्रथम भारतातील दृककला परंपरा इंडियन ट्रॅडिशन्स ऑफ व्हिज्युअल आर्ट्स हे पाहूया आपण. तर यामध्ये आपण सर्वप्रथम चित्रकला हा जो प्रकार आहे तो पाहू शकतो. तर चित्रकलेमध्ये आपण पाहतो की ही जी कला आहे ही पण खूप प्राचीन आहे आणि यामध्ये आपण काय करतो की निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्रे, वास्तूंची आरेखनं इत्यादी चित्रे रेखाटली जातात आणि ही चित्रे शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापडाचे फलक, मातीची भांडी यासारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो यासाठी आणि त्यावरती रेखाटली जातात. तर उदाहरणार्थ आपण इथं पाहू शकतो की अजिंठा लेण्यातील बोधिसत्व पद्मपाणीचे भित्तिचित्र हे आपल्याला दिसतं इथं समोर. हे चित्र हे अजिंठा
येथील लेणीतील आहे. लेणी क्रमांक 1 मध्ये पद्मपाणीचं चित्र जे आहे ते भिंतीवर बनवण्यात आलेलं आहे. तर यामध्ये आपण त्या शैलीची चित्रकलेची वैशिष्ट्ये वगैरे स्पष्टपणे पाहू शकतो. हे चित्र साधारणतः 5व्या-6व्या शतकात बनवण्यात आलं असं म्हटलं जातं, म्हणजे वाकाटकांच्या काळामध्ये. अजिंठा येथील लेणी क्रमांक 17 मध्ये हे अप्सरेचं सुंदर चित्र काढलेलं आहे. आणि दुसरं एक चित्र आपल्याला शेजारी दिसतंय, हेही अजिंठा येथील लेण्यांमध्ये काढलेलं चित्र आहे. जे कोपऱ्यातलं एक चित्र आहे, हत्ती जो दिसतोय, ते जे आहे ते कैलाश लेणे जे आहे वेरूळ येथील, त्याला आपण एलोराही म्हणतो, तर तेथे छतावर जे आहे हे चित्र बनविण्यात आलेलं आहे. आणि हे चित्र नंतरच्या काळातलं आहे. आता आपण पाहूया लोक चित्रकला शैली. तर अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून आलेली आहेत आणि येतात पण. तर ही जी अश्मयुगीन काळातील चित्र आहेत, तोही एक लोक चित्रकलेचाच प्रकार आहे असं विद्वानांचं मत आहे. भारतामध्येही आपल्याला अशा प्रकारची अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे खूप ठिकाणी पाहायला मिळतात. यामध्ये मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेशचा मिर्जापूर वगैरे तो भाग आहे, बिहारचा भाग आहे, झारखंडचा जो भाग आहे तो आहे, उत्तराखंडचा आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आपल्याला आढळून येतात. तर मध्य प्रदेशमध्ये जे भीमबेटका नावाचं एक ठिकाण आहे, तिथे गुहाचित्रे साठी ते प्रसिद्ध आहे आणि अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे तिथे बनवण्यात आलेली आहे. त्याचंच एक चित्र जे आहे ते चित्र आपल्याला इथं समोर दिसतं आहे. तर हे भीमबेटका येथील प्रसिद्ध जे गुफा आहे त्या गुफेमध्ये काढलेलं चित्र आहे. हा लोककलेचा प्रकार आहे. या व्यतिरिक्त हे अजून दुसरं एक चित्र आहे. यामध्ये आपण पाहू शकतो त्यांच्या परंपरा वगैरे, हातामध्ये त्यांच्या काही शस्त्र वगैरे दिसत आहेत, घोडे सदृश्य प्राणी आहेत, अशा आणि बरेचशी अशी त्या काळातील ही चित्र जी आपल्याला भीमबेटका मध्य प्रदेशमध्ये आपल्याला आढळून आलेली आहेत. आणि अशी गुहाचित्रे जी आहेत भारतामध्ये इतरत्रही आपल्याला पाहायला मिळतात. आणि भीमबेटका हे जे ठिकाण आहे याला जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट जी आहे ती अशी हे गुहाचित्रे आपली ऐतिहासिक ठेवा आहे आणि त्यामुळे याला वर्ल्ड हेरिटेज साईट्सचा दर्जा प्राप्त झालेला आहे. याचं रक्षण करणं सर्व मानवांचं कार्य आहे. यानंतर आपण पाहू शकतो की गुहाचित्रांप्रमाणेच मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश त्यामध्ये केलेला असतो आपल्याला माहित आहे. तर पुराश्म युग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेले आढळतात आपल्याला. चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचाही समावेश झालेला दिसतोय आपल्याला. तसेच मनुष्याकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक होत जातो, कारण हा काळ खूप मोठा काळ आहे आणि या काळामध्ये वर्षोनवर्षे शेकडो वर्षांनंतर काही चेंजेस आपल्याला परिवर्तन जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. त्यांच्या शैलींमध्ये किंवा रेखाटन आहेत, कलर्स आहेत, यामध्ये आपल्याला बदल दिसून येतात. या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेले रंगही वापरण्यात आलेले आहेत. त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिवार संबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना या चित्रांद्वारे आपल्याला येऊ शकते. तर ही चित्रकला खूप महत्त्वाची आहे. आणि लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे. घरातील लग्न कार्य, सणासुदीला भिंतीवर चित्र काढणं, अंगणात रांगोळी काढणे हे सुद्धा असेच प्रकार असावेत आणि आहेत असं आपल्याला जाणून येतं, दिसून येतं. चित्रांच्या सहाय्याने आख्याने सांगणे, यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या आहेत. तर प्रादेशिक रिजनल लेवलवर अशा अनेक चित्रशैली प्रसिद्ध झाल्या आहेत. इथे तुम्हाला एक महाराष्ट्रातील जी वारली चित्र परंपरा आहे, ठाणे वगैरे जो भाग आहे, नंदुरबार हे आपला जो कोकणाच्या वरचा भाग जो आहे, या भागामध्ये आदिवासी परंपरेमध्ये वारली चित्र परंपरा खूप प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला एक चित्रही दिसत आहे. आणि यामध्ये अजून दुसरा म्हणू शकतो पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची निवडक उदाहरणे आपल्याला सांगता येतील.
ठाणे जिल्ह्यामध्ये जिव्या सोम्या मशे हे एक कलाकार होऊन गेले आणि यांनी वारली चित्रकला शैलीमध्ये खूप चित्रे काढलेली आहेत आणि त्यांचं योगदान जे आहे ते खूप मोठं आहे. तिथे तुम्ही यांचा फोटोही पाहू शकता. तर वारली चित्रांसाठी भारतीय आणि जागतिक स्तरावरचे अनेक पुरस्कार जिव्या सौम्या मशे यांना प्राप्त झालेले आहेत. सन 2011 मध्ये त्यांना पद्मश्री हा बहुमान देखील मिळालेला आहे. तर अशा प्रकारे असे अनेक विद्वान लोक जे आहेत ते आपल्या चित्रशैलीशी जुडलेले आहेत. अशा प्रकारची चित्रशैली जी आहे ते बिहारमध्ये मधुबनी नावाची चित्रशैली आपल्याला पाहायला मिळते. अशा स्थानिक चित्रशैली आपण पाहू शकतो. जो दुसरा प्रकार आहे चित्रगती म्हटलं आपण. इसवी सनाच्या 12व्या शतकातील सोमेश्वर नावाचा एक चालुक्य राजा होता. यांची सत्ता आपल्या महाराष्ट्रावर देखील होती. कर्नाटकचा जो उत्तरी भाग आहे आणि आपला महाराष्ट्र वगैरे या भागावर त्यांची सत्ता होती. तर त्या राजानं मानसोल्लास किंवा अभिलषितार्थ चिंतामणी अशा एक ग्रंथ लिहिला होता आणि त्यामध्ये चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आढळते. तर चित्रकथी नावच पहा, चित्रकथी, चित्रांद्वारे कथन केलेलं आहे. तर त्यावरून या परंपरेच्या प्राचीनत्वाची कल्पना येते. अशी चित्रकथी परंपरा जी आहे ती अजूनही आपल्या भागामध्ये कुठे कुठे पाहायला मिळते आपल्याला. तर कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. तर कोकणातील कुडाळ जवळचा जो भाग आहे त्या भागामध्ये पिंगुळी गावातल्या ठाकर नावाची जी आदिवासी जमात आहे, समाज आहे, त्या लोकांनी ही परंपरा आजही जपलेली आहे. म्हणजे बघा 12व्या शतकापासून तर होती, ह्याचे पुरावे आपल्याला आहेत. त्यानंतरही आताही ती परंपरा आपल्याकडे दिसून येते आणि ही परंपरा आपण जतन करून ठेवली पाहिजे. या परंपरेतील चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगात रंगविलेली असतात. बघा, तर एका कथेसाठी साधारणपणे 30 ते 50 चित्रांचा वापर केला जातो आणि वेगवेगळ्या कथा सांगण्याची अशा चित्रांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोथ्या चित्रकथी कुटुंबामध्ये जपलेल्या असतात. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकार आणि कलाकारांतर्फे केले जात आहेत. अशा ही जी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि अशा परंपरेचं संरक्षण आपल्याकडे होत आहे असं दिसतं. आता आपण अभिजात चित्रकला याविषयी माहिती घेऊया. तर प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये म्हणजे साहित्यामध्ये एकूण 64 कलांचा उल्लेख आहे. त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेख्यम किंवा आलेख्य विद्या या नावाने केलेला आढळून येतो. आलेख्य विद्येची षडांगे 6 मेन ॲस्पेक्ट्स म्हणजे 6 महत्त्वाचे पैलू आहेत. त्यामध्ये रूपभेद, विविध आकार, डिफरंट शेप्स अँड फॉर्म्स, प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप म्हणजे प्रोपोर्शनेट डिपिक्शन ऑफ व्हेरियस फीचर्स ऑफ अन इमेज, भाव प्रदर्शन, एक्सप्रेशन्स, लावण्य योजन, सौंदर्याचा स्पर्श, सादृश्यता, वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रण, अ रिसेम्बलन्स टू रियालिटी, वर्णिकाभंग, रंगांचे आयोजन, कलर कंपोजिशन यांचा समावेश आहे. तर ह्या अभिजात चित्रकलेमध्ये ही षडांगे 6 जी अंगे आहेत त्यांचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर विविध धार्मिक पंथांचे आगम ग्रंथ, पुराणे आणि वास्तुशास्त्रांवरील ग्रंथ यामधून चित्रकला, शिल्पकला यांच्या संबंधीचा विचार मंदिर बांधणीच्या संदर्भात केलेला दिसतो. म्हणजे असे काही ग्रंथही बनवलेले आहेत की त्या ग्रंथांच्या आधारे आपण जे आहे ती मंदिरांची वास्तू कशी असावी, ती कशी बांधावी, कुठली शिल्पे कुठे असावीत असे ग्रंथही या विषयात लिहिलेले आपल्याला आढळून येतात. आता आपण पाहूया हस्तलिखितांमधील लघुचित्रे. तर हस्तलिखितांमधील लघुचित्रांवर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. तर दक्षिणेकडील मुस्लिम राजवटींच्या आश्रयाखाली दख्खनी लघु चित्रशैली विकसित झाली आहे. दख्खनी म्हणजे आपल्याकडचा भाग, महाराष्ट्रातला जो मराठवाडा वगैरे किंवा जो त्याला लागून जो भाग आहे कर्नाटकचा वगैरे भाग याला दख्खन म्हटलं जातं. तर दख्खनी लघु चित्रशैली ही बहमनी काळ जो होता त्या काळामध्ये विकसित झालेली आपल्याला आढळून येते. तर मुघल सम्राट जे होते, मुघल सम्राटांच्या काळामध्येही म्हणजे विशेषतः अकबर वगैरे यांच्या कारकिर्दीत, यांच्या कालखंडामध्ये पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघु चित्रशैलीचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. अशी अनेक लघुचित्रे हस्तलिखितांमध्ये, हस्तलिखित म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट्स वगैरे जे असतात
त्यांच्यामध्ये आपल्याला हे आढळून येतात. आता पाहूया युरोपीय चित्रशैली. तर अशी जी चित्रशैली आहे ती पुण्यामध्ये मराठा साम्राज्य जे आहे त्यावेळेस इंग्रज ज्यावेळेस त्यावेळेस मराठा साम्राज्य जे आहे ते उच्च शिखरावर पोहोचलेलं होतं आणि त्यावेळेस मराठी साम्राज्य किंवा मराठा साम्राज्यावर जे आहे ह्या चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो आणि युरोपियन चित्रशैलींमध्ये हुबेहूब चित्रण आहे ते केलं जायचं. तर अशी चित्रे आपल्याला दिसून येतात. पुण्यातील शनिवार वाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. स्कॉटिश म्हणजे इंग्लंडच्या भागातले, इंग्लंडचा एक प्रांत आहे स्कॉटलंड. तर त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. ते चित्र आपल्याला इथं दिसतंय समोर. वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. तर गंगाराम तांबट नावाचे जे गृहस्थ होते त्यांचंही योगदान आहे. त्यांनी ही चित्रशैली शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वेरूळ आणि कार्ले, पुण्याजवळ जे कार्ल्याच्या लेण्या आहेत येथील लेण्यांची चित्रे काढली. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल नावाचं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे ती जतन करून ठेवलेली आपल्याला दिसून येतात. ह्या चित्रामध्ये आपण गंगाराम तांबट यांचं त्यांच्या गुरुसमवेतचं जे रेखाटन आहे, स्वचित्र आहे ते आपण पाहू शकतो. तर ह्या जी युरोपीय चित्रशैली आहे जी वैशिष्ट्य काय आहे तर चित्रवस्तूंचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैली म्हणजे वेस्टर्न आर्ट्स याचं वैशिष्ट्य समजलं जातं. मुंबईत सन 1857 मध्ये स्थापन झालेल्या जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलींचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले. त्यातील जे एक चित्रकार होते पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यामधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले. तर ठीक आहे मित्रांनो, इथंच थांबूया आणि या पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.